नागपुरातील हिवाळी अधिवेशनामध्ये 18 विधेयकं मांडणार. सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. निधी, शेतकरी कर्जमाफी, तपोवन, वृक्षतोडीवरून विरोधक सरकारला घेरण्याची तयारी. दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीत. हे राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडतंय. भास्कर जाधवांची महायुतीवर टीका. पाचवी बहुमत असूनही सरकार घाबरतंय, जाधवांचा निशाणा. विरोधी पक्षनेतेपदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील. फडणवीसांची प्रतिक्रिया. तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेतेपद गमवा, शिंदेंचा टोला. विरोधी पक्षनेतेपदाचा प्रस्ताव प्राप्त, योग्य वेळी निर्णय होईल. विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंची माहिती. हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता निवडला जाणार का, याकडे लक्ष. अधिवेशनामध्ये महायुतीच्या सर्वच मंत्र्यांनी उपस्थित राहावं. कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यानं सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य. शेतकऱ्यांसाठी 663 कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव मंजूर.